गाईज तर आता आम्ही मठात चाललोय स्वामी समर्थांच्या. काल गुरुपौर्णिमा होती पण काल काही जमलं नाही म्हणून आत्ता चाललो. गाईज मला आवरून ना तासभर झालता. ही पोरगी आली उशिरा आली तर आली आणि परत मेकअप करत बसली घरून आवरून आली तरी पण मेकअप करत बसली होती. इतकं तर हिला मेकअप लागतो गाईज. गाईज आम्ही रोड क्रॉस केलाय आणि आता चाललोय तिथं स्वामींच्या मठात. गाईज का तिथं गेलं ना इतकं भारी सुकून भेटतं ना गाईज, तुम्हाला लिटरली सांगते. जर लोणीकन मध्ये राहत असाल ना तुम्ही तर नक्की मठात जात जावा किंवा तुमच्या शेजारच्या आजूबाजूच्या मठात जात जावा एकदा तरी आठवड्यातून. कारण की तिथं गेलं ना एकदम असं मन शांत होतं आणि खूप छान फील होतं. गाईस माझ्यासोबत जायला मठात आली तर आली परत विचारते इकडं कुठं मठ आहे. गाईस तर आम्ही पोहोचलोय मठात. चलो मला दाखवते बघा. श्री स्वामी समर्थ. तर गाईज आम्ही आता मठात स्वामींच्या पाया वगैरे पडलोय आणि आता थोडा वेळ बसलोय. कारण की इथं बसलेले ना एक वेगळंच फील भेटतं आणि शिवाय पॉझिटिव्ह एनर्जी पण भेटती. तर त्यामुळे आम्ही थोडा वेळ इथं बसणार आहे मगच जाणार आहे घरी. बोल काय क्या हुआ इकडे पण गोल केलं. गाईस तर तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या मंदिरात जाऊन बसल्यावरती नाही का असं शांत शांत फील होतं. आम्हाला तर स्वामींच्या मठात आल्यावरच छान आणि मस्त फील होतं. तुम्ही पण कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणतं मंदिर असं कम्फर्ट मध्ये वाटतं. गाईज मी तुम्हाला एक शॉर्ट दाखवते तर तुम्हाला पण कळेल आणि मला पण सांगा तुम्ही की नक्की काय विषय. ही गाय बघा मगापासून गोल 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 फिरती खरं पण आम्हाला कळतच नाही ती का फिरती, तिला नक्की पाहिजे काय. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा. इथं आलोय पण इथलं बॅकग्राऊंड खूप छान वाटते गाईज नाही का, असं शांत ग्रीनरी वाटते थोडीशी नाही का. तर बघतोय आम्ही फोटो काढायला एखादा स्पॉट वगैरे कारण की छान वाटते बघा. प्लीज बघा खूप सुंदर वाटतं इथं. थोडा वेळ तर आम्ही इथंच बसणार भाई, लवकर नाही जाणार. मी तुम्हाला कालची एक स्टोरी सांगते. काल ना माझी आईनी एका पोरीची भांडणं झाली होती. ही कोणती पोरगी मी नाही का तिला. तर या पोरीची माझी काल भांडणं झाली होती आणि आज आम्ही सोबत आलोय. त्याला म्हणतात टेक्नॉलॉजी. बघा तुम्ही पण सांगा हे काय नक्की काय विषय काय असतो मला तर माहित. काय म्हटली चिक्कू